एकदा का ते रिपोर्ट्स आले ना की खरं काय आणि खोटं काय ते कळेलच आपल्याला. मला अजूनही या सगळ्याची खात्री नाही वाटत आहे का. जानकी, एकदा फक्त ते रिपोर्ट्स येऊ देत, मग तू बघ. आणि मुळात मी हे सगळं बाबांसाठी करते, त्यांना यातून समाधान मिळालं पाहिजे ग. अमृता, खरंच कर. गेल्या कित्येक दिवसात त्यांना शांत झोपलेलं पाहिलं नाहीये मी. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. शंभू कुठे आहे? कोण शंभू? हा हा, तो शंभू आहे. काळं तोंड करून कुठेतरी फिरत असेल. परशु शेठ, मी चौकशी केली आहे. शेवटचं तुमच्याबरोबर बघितलं गेलं त्याला. आता मी बडवला नंतर गायब झाला म्हणजे शेवटचं माझ्या बरोबरच बघणार हो. यात आणि काय नवीन तुम्ही जावई शोध लावलाय? मग इतके दिवस कुठे गायब होता तुम्ही? ऍडमिट करायला गेला होता त्याला? वाकण्या माझ्यावर संशय घेतोय रे. फक्त प्रश्न विचारला, तुम्हाला संशय वाटला? संशयाचा सूर होता तुझ्या बोलण्यात, मोराच करवानी. रात्र खूप झाली आहे, जाऊन झोप आता. मी आतेबाईला शब्द देऊन आलोय, या घरात पुन्हा असं काहीही होऊ देणार नाही मी. त्यांना तेवढंच तर हवं आहे ना. आतापर्यंत तुमच्या सुखातच त्या स्वतःचं सुख मानत आले आहेत ना. आतेबाईंसाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. इतकं केलंय आतेबाईंनी या घरासाठी, माझ्यासाठी. त्या माझ्या आतेबाईंना देवाने लवकरात लवकर बरं करावं. तुम्ही एवढं मनापासून बोलताय ना की देवाने तुमचं ऐकलंच पाहिजे. आत्याबाई लवकर बऱ्या होते. हे बघ, मोठे साहेब किल्लेदार नाहीयेत, मान्य आहे मला. मान्य आहे की नाहीयेत, पण काय त्याचा आपल्याला काय फायदा? हा, सांग ना, आपल्याला काय फायदा? त्यालाच तर तोटाच आहे. तो कसं काय? अगं, किल्लेदारांच्या घरात राहून त्यांचा फायदा उचलणं लय सोपं आहे, पण इथून बाहेर जाऊन आपण त्यांचं काय बी बिघडवू शकत नाही. हा, आपण बाबांची DNA टेस्ट केली तर? काहीतरीच काय अमृता? काहीतरीच नाही काका. DNA टेस्ट हे एकच या सगळ्यावर परफेक्ट सोल्युशन आहे. करायला हरकत नाही ग. दादा तयार होईल आणि समजा चुकून, अमृता चुकून ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस तू? अरे पण बजाजी, आपण इथनं बाहेर जाणारच नाहीये. कोणी जर बाहेर गेलंच ना तर आईल्यात आहे, गंडन तर त्यांच्यावर येणार आहे. जास्ती बडबड कोण करत होतं? म्हणूनच आपण जास्त गाफील राहून चालणार नाही. कसं असतंय सुगंधे, तो सगळ्यात कमकुवत शत्रू असतोय ना, त्याच्यावरच बारीक नजर असते. हा, म्हणजे आपल्यावर बी काही माणसं आता नजरा ठेवून असतीलच. तेव्हा आपण कमीत कमी चुका करायच्या आणि समोरच्याला जास्तीत जास्त चुका कराया भाग पाडायचं. कोणीतरी माणूस येतो आणि तो सांगतो की बाबा किल्लेदार नाहीयेत आणि आपणही सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय खरं काय खोटं समजेन असंच झालंय. काय करावं ना तेच कळत नाही. माझं ऐक काका, एक टेस्ट आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. डॉक्टरांनी तुला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मी घ्यायला आलोय तुला, आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तुझ्या घरी, तुझ्या मुलाच्या घरी.